या साईडने पार टाका नाही ना असंच येतो असं वरती येईल ना. शिवम दादांनी खूप एफर्ट घेऊन आपल्या सगळ्यांसाठी भेळ बनवलेली आहे. शिवम दादा हे आहे चिन्मय आहे प्रत्युष आणि अजून एक आहे अंश. मग तुम्हाला कसं वाटलं आज? किती काम केलं तुम्ही आज? नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी अमित पवार आज पुन्हा आलोय सह्याद्रीमध्ये. आज आपण भटकंती नाही करणार आहोत, तर आज आपण एक गडसंवर्धन मोहीम करणार आहोत. सो आज माझ्यासोबत माझ्या साई दर्शन संकुलमधील खूप सारे मित्र आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी आलेले आहेत. संकुलसोबत माझे दुसरेही मित्र आलेले आहेत, जे जिममधून असतील किंवा इतर फ्रेंड्स आहेत, ते देखील माझ्यासोबत आज या गडसंवर्धन मोहिमेत आलेले आहेत. तो आज आपण म्हणजे ऑलरेडी एक टीम आहे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना गडसंवर्धन मोहीम करत असतात. सो यावर्षी शिवजयंती निमित्त आम्ही ठरवलं होतं की काहीतरी नवीन उपक्रम करायचा. सो आम्ही ती जी संघटना आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे अशा मोहिमा करत असतात आणि आम्ही ठरवलं होतं की त्यांना आम्ही जॉईन करू. सो आज आम्ही आलेलो आहोत कोथळीगडाचे गडसंवर्धन करण्यासाठी. सो चला तर मग दाखवतो तुम्हाला गडसंवर्धन. मंडळी, संकुलमधली माणसं आज 10:22ची ट्रेन पकडून सरळ चालले हे कर्जतच्या दिशेने आणि आम्ही आता थोड्याच वेळात उतरू नेरळ स्टेशनला आणि तिथून पुढे आमची मोहीम चालू होईल. ती मोहीम कशी असेल ती मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. आपल्यासोबत आपल्या संकुलमधली खूप सारी माणसं आहेत. ही इथे माझ्या बाजूला बसलेली आहेत आणि ही माझ्या अपोजिटला आहेत. पुढे अक्षय आपल्या जिममधला हे बघा, हे तिकडे जातो. नेरळ स्टेशनला उतरून पुढची वाटचाल करूया. फायनली आम्ही सगळे आता नेरळ स्टेशनला उतरलोय आणि इथून पुढे आता आम्ही चाललोय ते आंबिवली गावात, जे आहे कोथळीगडाचं बेस्ट विलेज. चलो कोथळीगड. अरे झोप नाही भेटणार आहे कोणाला? आत्ता आपण आलोय नेरळ बस स्टॉपला आणि इथे आम्ही ऑलरेडी टॅक्सी बुक केलेत, ही एक आणि ती दोन. या दोन टॅक्सीमधून आम्ही सगळे आता जाणार आहे कोथळीगडाच्या बेस विलेजला. सो हे आम्हाला आंबिवलीमध्ये ड्रॉप करतील आणि तिथून मग आम्ही चालत पेठ गावात जाणार आहे, जे कोथळीगडाचं मेन बेस विलेज आहे. सो चला तर आता जाऊया आपण ह्या टॅक्सीमधून. ईश्वर महाराजाधिराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला कोथळीगडाच्या दिशेने. टॅक्सीने आम्ही आंबिवली गावात उतरलो आणि तिथून चालत पेठ गावाकडे मार्गस्थ झालो, जिथे आमचा रात्रीचा मुक्काम होता. रात्रीची वेळ, शांतता, अंधार आणि फक्त आमच्या पावलांचा आवाज. आजूबाजूला दाट जंगल, दरी आणि मध्येच येणारे अनोळखी पक्ष्यांचे आणि इतर आवाज. खरंच एक वेगळीच थ्रिल होती. पेठ गावातील श्रीराम मंदिरात आम्ही रात्री साधारण 3 वाजता पोचलो. जेमतेम 2 तास आराम करून आम्ही सगळे पुन्हा गड सर करण्यासाठी तयारीला लागलो. रात्री आम्ही याच मंदिरात स्टे केला होता. हे आहे राम मंदिर. अरे उठा रे आता. अरे उठा.
अरे तुला पण पप्पा सारखी सवय रे. चला, 2 तासाची झोप घेऊन आता सगळे आम्ही निघालो आहोत कोथळीगडाच्या दिशेने. शिवम दादाने खूप एफर्ट घेऊन आपल्या सगळ्यांसाठी भेळ बनवलेली आहे. शिवम दादा हे आहे. जय शिवराय. हे बघा भेळ मस्त बनवले. आता वाजलेत 6:45 वाजलेत. आता हाच आमचा नाश्ता आहे. मस्तपैकी बनवले त्याने भेळ खाऊया आणि वरती कोथळीगडाच्या दिशेने रवाना होऊया. जय शिवराय. जय शिवराय. एक आणखी पेपर घ्या. सकाळची सुरुवात शिवम दादांनी बनवलेली मस्त भेळ खाऊन आणि गड संवर्धनाचे साहित्य घेऊन आम्ही 6 वाजता गडाकडे निघालो. अवघ्या काही वेळातच आम्ही सगळे येऊन पोचलो ते गडावरती. गडाच्या पालखी दरवाजाजवळ शस्त्रपूजन करून आणि नारळ फोडून आम्ही मोहिमेची सुरुवात केली. जय शिवराय. जय शिवराय. हर 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 परते देवदास पावती पत्ते धरती संशया नाही. देवमस्तकी धरावा अवघा हल्लकल्लोर कळावा. मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू राष्ट्र की जय. शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. गडाकडे जाताना दिसलेला सूर्योदय आणि सह्याद्रीचे नजारे म्हणजे मन भारावून टाकणारा अनुभव. कोथळीगडाकडे जाताना आम्हाला डोंगरामध्ये खूप सुंदर अशी शंकर महादेवाची पिंड दिसली. ही बघा. संकुल मधली माणसं आज सह्याद्रीमध्ये आहेत गड संवर्धन करण्यासाठी. आजच्या मोहिमेत आम्ही गडाच्या पायऱ्यांचा मार्ग आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर दुरुस्त करण्यासाठी सज्ज झालो आहोत. वाट स्वच्छ करणे, दगड नीट लावणे आणि परिसर सुरक्षित ठेवणे हा फक्त उपक्रम नाही तर आपल्या इतिहासाप्रती असलेली जबाबदारी आहे. चला गड जपूया आणि इतिहास जिवंत ठेवूया. असं होतं की पाण्याचं पण हल्लं नाही पाहिजे. असं गावाकडे जसं बनवत तसं बनवलं झालं ना. कोणी दगड उचलतोय, कोणी वाट स्वच्छ करतोय, कोणी घाम गाळतोय, पण सगळ्यांचं ध्येय एकच, गड संवर्धन. हे फक्त काम नाही, ही आपल्या इतिहासाची सेवा आहे. आता तू खर्च कर. त्या साईडने पाठ हात बघा. हात नाही उलटा फिरवताय तुम्ही. नाही ना असंच येईल तो, असं वरती येईल ना.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कोथळीगड म्हणजे पेठचा किल्ला हा एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला प्रामुख्याने वॉच टॉवर म्हणून वापरला जात होता. आजूबाजूच्या घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गडाला विशेष महत्त्व होते. या गडाची रचना अनोखी असून उंच सुळक्यासारखा दिसणारा हा किल्ला ट्रेकर्ससाठीही आकर्षण आहे. दगड खाली पायावर आता नाही आता काका बघा हे राहील काका हा राहील बघा हा बघा हा राहील पाणी पाणी पिऊन गेलोय. मस्त गारगार पाणी आहे ना. मस्त गार पाणी गेलं होतं खाली. बघा मोहिमेनंतर पायरी मार्ग कसा चमकत आहे. आज गडसंवर्धन मोहिमेमध्ये आपल्यासोबत शाळेतली पोरं पण आलेली आहेत. आहे चिन्मय, आहे प्रत्युष आणि अजून एक आहे अंश. मग तुम्हाला कसं वाटलं आज? किती काम केलं तुम्ही आज? अंश तुला कसं वाटलं? परत येणार की नाही? चिन्मय बोल तू. घाबरलो होतो पण नंतर मी आलो. चला आपल्या संकुलमधील लोकांना गडमाथा दाखवलेला आहे. अभि तुझा एक्सपिरियन्स कसा होता मोहिमेचा? खूप छान वाटलं येऊन. पुन्हा एकदा सहभागी होण्याची इच्छा आहे तर नक्कीच होईल. येस येस पुन्हा येऊ आपण. मी आहे ना मी या साईड. अरे आहे मी मग मागे तुझ्या चल. कोथळीगडाच्या भटकंतीचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला गडाची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये मिळेल. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. गड संवर्धनाचं काम करून आता एक गडाला फेरी मारतोय आम्ही. सो फेरी मारताना ही एक टाकी दिसली. आता बघूया अजून किती पाण्याची टाकं दिसतात. अशा प्रकारे गडसंवर्धनाची मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून आणि संपूर्ण गडफेरी करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. थकवा होता त्यापेक्षा जास्त समाधान होतं. गडासाठी काहीतरी केल्याचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. अशी आठवण आणि अनुभव मनात साठवून आम्ही परतीचा मार्ग धरला. पुन्हा एकदा सह्याद्रीच्या भेटीच्या आशेने. तर मंडळी अशा प्रकारे आपली कोथळीगडाची गडसंवर्धन मोहीम ही कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो आपल्या मित्रपरिवारासोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना पण सांगा की या मोहिमेमध्ये सामील व्हायला. बरोबर ना कोचरेकर साहेब? बरोबर साहेब. तो चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय. जय शिवराय.